आणि महाराष्ट्र शिवाय मध्य प्रदेशमध्ये सुपरहिट ठरलेली ही लाडकी बहीण योजना आता दिल्लीमध्ये सुद्धा सुरू होणार असल्याचं कळतंय। कारण महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार सत्तेवर येण्यात लाडक्या बहिणींचा मोठा वाटा आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या आधी आप संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आता ही मोठी घोषणा केलेली आहे। कारण लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1000 रुपये देण्याची घोषणा अरविंद केजरीवालांनी केली आहे, तर मानधन 2100 रुपयांपर्यंतही वाढवलं जाणार आहे। आता अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या या घोषणेनंतर दिल्लीच्या लाडक्या बहिणी सत्तेच्या चाव्या आप पक्षाकडे सोपवतात का, हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। या आधी सुद्धा अशा अनेक प्रकारच्या योजना अरविंद केजरीवाल यांनी आणलेल्या होत्या, जसं की वीज पाणी मोफत अशा प्रकारच्या योजना केजरीवालांनी आणल्या आणि आता लाडकी बहीण योजना दिल्लीमध्ये सुद्धा येणार आहे। त्यांनी म्हटलेलं आहे की ईव्हीएमवर आरोप करण्याचा सोडा, नाही तर निवडणुका लढवू नका, हे त्यांच्याच मित्रपक्षाने त्यांना सुनावलेलं आहे। त्यामुळे मी ईव्हीएमच्या बद्दल एवढंच म्हणतो की हा जनादेश आहे, हा जनाधार आहे आणि लँडस्लाइड विक्ट्री आहे। ही लोकांनी, आमच्या लाडक्या बहिणी, लाडक्या शेतकरी, लाडके भाऊ या सगळ्यांनी मिळून दिलेली आहे आणि त्यामुळे जनादेशाचा अपमान करू नका, अन्यथा येणाऱ्या पुढच्या निवडणुकांमध्ये लोक या अपमानाचा बदला घेतील। काल निवडणूक आयुक्त देखील निवडणुकीद्वारे बसवावेत, निवडून आणावेत अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली। त्या मागणीकडे कसं? खरं म्हणजे ही मागणी देखील हास्यास्पद आहे आणि खरं म्हणजे घटनेलाच आव्हान देणारी आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेने हे सर्व निर्णय घेतलेले आहेत आणि म्हणून एक प्रकारे बाबासाहेबांच्या घटनेचा अपमान आहे। खरं म्हणजे ही पदं जी आहेत, ही जी काही शासकीय यंत्रणा ज्या आहेत, या सर्व ज्या आहे, त्याच्यामध्ये निवडणूक आयोगाला, कोर्ट आहेत, शासकीय यंत्रणा आहे, सगळं जे काही घटनात्मक पद आहे आणि त्या घटनात्मक पदाला आव्हान देणं म्हणजे तुम्ही जेव्हा तुमच्या विरोधात निकाल लागतो त्यावेळेस तुम्ही त्यांच्यावर आरोप करता आणि त्यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण करता, हे घटनाबाह्य आहे। हा बाबासाहेबांचा आणि घटनेचा अपमान। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची काल भेट झाली, शुभेच्छा दिल्या उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना, कसं बघता? निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून टोकाची टीका केली, प्रचंड टीका केली गेली, आता हिंदुत्वाकडे देखील गेलेली आहे। आता बघा, हे काल चांगली गोष्ट आहे, मुख्यमंत्र्यांना तर कोणी भेटू शकतो आणि मुख्यमंत्री या राज्याचे प्रमुख आहेत, त्यांना विरोधी पक्षही भेटतो, विरोधी पक्षाचे इतर पक्षाचे नेतेही भेटतात, परंतु हे चित्र बघितल्यानंतर टोकाची टीका करणारे, अगदी संपवण्याची भाषा करणारे, जेलमध्ये टाकण्याची भाषा करणारे, म्हणजे सरकार आलं आमचं की तुम्हाला जेलमध्ये टाकू, आणि ते यापूर्वी देखील 2019-20-21च्या दरम्यान देखील जे काही देवेंद्रजी असतील, मी असेन, आणखी काही भारतीय जनता पक्षाचे नेते असतील, यांना जेलमध्ये टाकण्याचं जे कारस्थान केलं गेलं ते तर जगजाहीर आहे। परंतु आता देखील त्यांना एवढं लोकसभेच्या विजयानंतर एवढे हुरळून गेले होते की त्यांनी मंत्रिमंडळाचं वाटपही केलं होतं आणि म्हणाले आम्ही तुम्हाला सगळ्यांना जेलमध्ये टाकू। आता जेलमध्ये टाकण्याची भाषा करणारे देवेंद्रजीच्या बाबतीमध्ये, आणि ते एक आमूलाग्र बदल झालेला दिसतोय, चांगली गोष्ट आहे आणि त्याला मी म्हणेन देवेंद्रजींना भेटणं काही गैर नाही आहे, मुख्यमंत्री आहेत ते, पण ह्याला भेट त्याला भेट आणि डायरेक्ट दुसऱ्या दिवशी घरी थेट, अशी परंपरा आहे। आणि दुसरी गोष्ट खरं म्हणजे हे ईव्हीएमच्या विरोधामध्ये जे आरोप करतायत विरोधी पक्ष, त्यांनी सभागृहात बोललं पाहिजे,
सभागृहामध्ये आपली मतं मांडली पाहिजे. सभागृह कशाला आहे? हे अधिवेशन आहे, त्याच्यामध्ये लोकांची